नमस्कार. आज आपण बोलणार आहोत उत्पादकता वाढवण्याच्या एका खूप चर्चेत असलेल्या पद्धतीबद्दल. हो, ब्रायन ट्रेसी यांचं ईट द फ्रॉग ऐकलं असेल अनेकांनी. नक्कीच. आपल्याकडे यावर काही नोट्स आहेत. हं. तर विचार केला की यामागचं सूत्र काय आहे ते समजून घेऊया. म्हणजे कामांची टाळाटाळ कशी थांबवायची आणि महत्वाचं काम कसं पूर्ण करायचं. बरोबर. कारण ही पद्धत ना कामाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलते असं मला वाटतं. खास करून जेव्हा खूप कामं असतात आणि वेळ कमी असतो. तर ही ईट द फ्रॉग संकल्पना नक्की आहे तरी काय, सोप्या भाषेत सांगायचं तर. फ्रॉग म्हणजे बेडूक. हो, म्हणजे दिवसातलं सगळ्यात मोठं, अवघड पण महत्वाचं काम. अगदी. आणि नियम असा की दिवसाची सुरुवात याच कामापासून करा. हो, पण हे ऐकायला सोपं वाटतं, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात कठीण कामाला हात घालणं. इथेच तर खरी गंमत आहे. हो ना. मानसशास्त्रीय दृष्ट्या हे खूप पॉवरफुल आहे. ते मोठं काम झालं ना की जिंकल्यासारखं वाटतं. अगदी एक मोठी अचीवमेंट वाटते आणि मग बाकीच्या दिवसासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळते. सकारात्मक ऊर्जा. हो, पण मान्य आहे की ते पहिलं पाऊल उचलणं, त्या फ्रॉगला पकडणं, हेच सगळ्यात कठीण. मग यावर मात कशी करायची? पहिला टप्पा म्हणजे कामात स्पष्टता आणणं, असं नोट्समध्ये आहे. बरोबर. काय करायचंय हेच नक्की नसेल तर सुरुवात कशी होणार? आणि इथे स्मार्ट उद्दिष्टांचा उल्लेख आहे. स्पेसिफिक, मेजरेबल वगैरे. हो, ती उद्दिष्ट लिहून काढायला हवीत. पण अनेकदा काय होतं, खूप सारी महत्वाची कामं असतात. मग आपला खरा फ्रॉग कोणता, हे कसं ठरवायचं? हा चांगला प्रश्न आहे. इथेच तो 80-20 नियम कामाला येतो. पॅरेटो तत्व. अच्छा. म्हणजे आपले 80% रिझल्ट्स फक्त 20% कामांमधून येतात. तर ती 20% कामं कोणती हे ओळखणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ती ABCD पद्धत. अगदी. ए म्हणजे अत्यंत महत्वाचा, हाच आपला फ्रॉग. बी म्हणजे महत्वाचं, सी म्हणजे केलं तर ठीक, डी म्हणजे दुसऱ्याला द्यायचं आणि ई म्हणजे तर काढूनच टाकायचं. खरी कसोटी असते ती ए आणि बी मध्ये फरक करण्याची. जे अर्जंट वाटतं ते नेहमी इम्पॉर्टंट नसतं. बरोबर. ए म्हणजे ते काम जे नाही केलं तर गंभीर परिणाम होतील. एक्झॅक्टली. यात अजून एक इंटरेस्टिंग कल्पना आहे, क्रिएटिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन. हो, म्हणजे कमी महत्वाची कामं मुद्दाम लांबणीवर टाकायची. पण हे म्हणजे पळवाट नाही ना. नाही. जर तुम्ही जाणीवपूर्वक करत असाल तर नाही. म्हणजे तुम्ही तुमची लिमिटेड एनर्जी आणि वेळ फक्त ए कामांसाठीच वाचवत आहात. ओके. सी, डी, ई कामांमध्ये अडकून पडण्यापेक्षा हे चांगलं. अर्थात प्रामाणिकपणे ए काम ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. समजा फ्रॉग ओळखला, प्लॅन केला, आता कामाला सुरुवात करायची आहे. पण मग तयारी नसते किंवा लक्ष विचलित होतं. हो, हे होतं. इथे 2 गोष्टी महत्वाच्या, तयारी आणि एकाग्रता. तयारी म्हणजे कामाला लागण्यापूर्वी सगळं हाताशी हवं. माहिती, साधनं, कामाची जागा नीटनेटकी. आणि मग एकाग्रता म्हणजे सिंगल टास्किंग, एका वेळी एकच काम. आजकाल हे खूप अवघड झालंय. मल्टीटास्किंगची सवय लागलीय. पण ती खरी उत्पादकता मारते. मोठं काम असेल तर त्याचे लहान तुकडे करा, स्लाइस अँड डाईस म्हणतात तसं. अच्छा. आणि एकदा ए काम म्हणजे तो फ्रॉग हातात घेतला की पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही. सिंगल हँडल एव्हरी टास्क. आणि त्यासाठी विशिष्ट वेळ बाजूला काढणं, ज्याला डीप वर्क म्हणतात. हो, त्यावेळेत काही डिस्टर्बन्स नको. आणि एक काय म्हणतात त्याला, तत्परतेची भावना, सेन्स ऑफ अर्जन्सी हवी. कामाला लगेच लागायचं. बरोबर. उगाच वेळ काढायचा नाही. आणि स्वतःशी सकारात्मक बोलणं, काम झाल्यावर स्वतःला छोटीशी ट्रीट देणं, याने पण मोटिवेशन टिकून राहतं. म्हणजे सगळं येऊन थांबतं शिस्त आणि सातत्यावर. अगदी. रोज सकाळी तो फ्रॉग शोधायचा, त्यावर तुटून पडायचं आणि पूर्ण करायचं. सुरुवातीला कठीण असेल, पण सवय लागली की मग कामावर कंट्रोल येतो, आत्मविश्वास वाढतो आणि मुख्य म्हणजे जी कामं खरंच फरक पाडतात ती पूर्ण होतात. हे फक्त प्रोडक्टिव्हिटी नाहीये, तर आपल्या वेळेवर आणि आयुष्यावर नियंत्रण मिळवणं आहे. बरोबर बोललात. तर ही होती ईट द फ्रॉग पद्धतीमागची काही महत्वाची सूत्र. नुसतं माहीत असून नाही चालणार, अंमलबजावणी महत्वाची. नक्कीच. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. सध्या तुमच्या कामातला किंवा वैयक्तिक आयुष्यातला असा कोणता मोठा फ्रॉग आहे ज्याला तुम्ही टाळत आहात? आणि आज आपण ज्या गोष्टींवर बोललो त्यातली कोणती एक गोष्ट वापरून तुम्ही उद्या सकाळी त्याला सामोरे जाऊ शकता, याचा विचार करायला हरकत नाही.